भाऊ जरा थोडक्यामध्ये जरा जरा आपल्या कारखान्याची जरा माहिती द्या थोडक्यात. काय दिलं कोणत्या प्रकारचे म्हणजे किती साधारणतः किती मूर्ती आपण बनवतो दरवेळेस? आपल्याकडे साधारण 800 मूर्त्या असतात. 700-800 ते लोणाचे आणि तळेगावचे लोणावळ्याच्या आणि लोणावळ्याच्या बाहेरचे. त्यात शाडू मातीच्या पण मूर्त्या आहेत आमच्याकडे. आणि साधारणतः किती 10 फुटापर्यंत असतं? 10 फुटापर्यंत 10 फूट, 8 फूट, 6 फूट, 5 फूट, 4 फूट, 3 फूट, 2.5 फूट, 2 फूट. 2 फुटाच्या खाली ज्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या असतात आमच्याकडे. आणि याच्यामध्ये गणपतीच्या प्रकारामध्ये कोणते कोणते प्रकार गणपती आपण बनवतो? लालबागचा राजा किंवा लालबागचा राजा आहे, लंबोदर आहे, तुमचा चिंतामणी आहे, परळचा, अनेक प्रकारचे असे गणपती असतात. परत ह्यावर्षी नवीनच आपण रामराज्य म्हणून एक बनवलं. रामराज्य म्हणजे अयोध्या जे आता हे झाले त्याच्यामुळं जो तो आपला अयोध्यामध्ये घुसला आहे. आणि त्याच्या मूर्त्या पण असतात आपल्याकडे. आपल्या कारखान्याचं नाव काय? श्री समर्थ कृपा कला केंद्र. त्याचे मालक अविनाश नथुराम भोसगे. साधारणतः कोणते कोणते किती कलाकार काम करतात त्याच्यावर? आमचे कलाकार म्हणजे बाहेरून कोणीच नाही, घरातलेच सगळे आमचे. अच्छा. बाहेर म्हणजे मुलांचे मित्रमंडळी असे इथलेच कलाकार मी आम्ही जन्माला घातले. अरे वा. भाऊबंद सगळे. आणि कारखान्याचे संस्थापक कोण आहे? संस्थापक आमचे वडील हां. आणि आमचे आजोबा अरे सुधाकर देशमुख. हां. या आमचे आजोबा, त्यांच्या हाताखाली मी कला शिकलो. हां. आणि वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे. हां. 1999 म्हणताना 75 सालामध्ये याची ओपनिंग झाली या गणपतीच्या सुरुवातीला. हां. आत्तापर्यंत आहे. बरोबर. त्याच्यामुळं लोकांना पेनला जाण्याची गरज नाही. आपलं इथे जवळच्या जवळ मोठमोठे मूर्ती आहे खरी, पण लोकांना तो विचार त्यांच्या डोक्यात अजून बसत नाही. कारण की आम्ही जी मूर्ती इथं 2000ला विकतो ती बाहेर ती पेनला 1600 रुपयाला भेटते. पण जाण्या येण्याचा खर्च, परत तो व्याप, प्रवास, काय झालं, घटना घडली, हे त्यांच्या डोक्यात येत नाही. बरोबर. काय शेवटला ज्याची त्याची आवड आहे. प्रत्येकाची आवड आहे. सवडीनुसार आवडीनुसार माणूस जातो. बरोबर. आलं का लक्षात? हो ना. साधारण किती कलाकार इथं काम करतात अंदाज? इथं म्हणजे बाल कलाकार आहेत, ज्याला शिकण्याची आहे, ज्याच्याकडे कला आहे, अशी मुलं पण असतात. माझे मुलं आहेत मोठी, त्यांची मित्रमंडळी असतात. नातेवाईक आहेत आमचे, तेही असतात. प्रमोद हरपुडे, चंद्रकांत दळवी, लिटस मेंढी, ओंकार घोडके, करण सदावर्ते, कुणाल जाधव, कुणाल भोसगे, नकुल भोसगे, अनुष काय अनुष आडनाव काय? भोईने. परत तुमचा